तर विद्यार्थ्यांनो आपल्याला जसं की कळालेलंच आहे, जिल्हा न्यायालय भरतीचा जो रिझल्ट आहे, जो निकाल आहे तो जाहीर झालेला आहे। आपण जर लिपिक, हमाल, शिपाई व इतर कुठलीही एक्झाम दिलेली असेल जिल्हा न्यायालय भरतीची, तर त्याचा जो रिझल्ट आहे विद्यार्थ्यांनो लाईव्ह झालेला आहे, प्रसिद्ध करण्यात आलेला आहे। पाहायचा असेल तर सर्वप्रथम मी आपल्याला लाईव्ह करून दाखवेल की कशा प्रकारे आपल्याला पाहायचं आहे। आपल्याला काय करायचं आहे, ऑफिशियल वेबसाईट जी की आपल्याला मुंबई हायकोर्टाची आहे, तर त्या ठिकाणी जायचं आहे। चला तर या ठिकाणी बघा, आपण जाऊया या ठिकाणी त्या वेबसाईटवर। चला पेस्ट करू या ठिकाणी लिंक, तो ही आहे वेबसाईट आणि या वेबसाईटवर आपल्याला यायचं आहे। आल्याच्या नंतर विद्यार्थ्यांनो या ठिकाणी आपल्यासमोर अशा प्रकारचा डॅशबोर्ड येईल आणि या ठिकाणी आपण पाहू शकता या ठिकाणी। चला एक मिनिट मी तुम्हाला हायलाइट करून दाखवेल की कुठं आहे रिझल्ट आपला जिल्हा न्यायालय भरतीचा। थोडासा वेट करूया। ओके, तर या ठिकाणी बघा हे आपल्याला रिझल्ट दिसतो या ठिकाणी, कोणता ज्युनियर क्लर्क। अच्छा थोडासा झूम करतो तर तुम्हाला चांगल्या प्रकारे दिसेल। या ठिकाणी ज्युनियर क्लर्कचा रिझल्ट या ठिकाणी प्रसिद्ध झालेला आहे। त्याच्यानंतर ज्युनियर क्लर्क लिस्ट ऑफ इलिजिबल कॅन्डिडेट या ठिकाणी पाहून घ्या। या ठिकाणी पिऊन हमाल रिझल्ट हाही प्रसिद्ध झालेला आहे। पिऊन हमाल लिस्ट ऑफ इलिजिबल कॅन्डिडेट म्हणजे जी या ठिकाणी आपल्याला रिझल्ट जो आहे विद्यार्थ्यांनो तो प्रसिद्ध करण्यात आलेला आहे। आपल्याला डाउनलोड इथूनच येऊन करायचं आहे। मी आपल्याला एक डाउनलोड करून दाखवतो। चला याच्यावर क्लिक केलेलं आहे, PDF डाउनलोड होत आहे। PDF मध्ये विद्यार्थ्यांनो सर्वच जिल्ह्याचे जे रिझल्ट आहेत ते जाहीर करण्यात आलेले आहेत, 1 बाय 1 त्या ठिकाणी दाखवण्यात आलेली आहेत। चला बघूया, PDF डाउनलोड होत आहे, थोडासा वेट केला पाहिजे। ओके, या ठिकाणी PDF ओपन होत आहे। या ठिकाणी सर्वच जिल्ह्याची एकाच म्हणजेच PDF मध्ये दाखवण्यात आलेली आहे। तर पूर्वी वाटत होते की मुंबई जिल्हा न्यायालयाचीच जाहीर झालेली आहे, पण तसं नाही। या ठिकाणी बघा सर्वप्रथम आपल्याला दिसत आहे विद्यार्थ्यांनो ही जी लिस्ट आहे या ठिकाणी स्टार्टिंग होत आहे अहमदनगर या जिल्ह्यापासून। अहमदनगरपासून स्टार्ट होत आहे ही सर्व लिस्ट या ठिकाणी अहमदनगरची आहे। असं आपण खाली जाईल या ठिकाणी असं जर आपण स्क्रॉल डाऊन केलं तर आपल्याला सर्व जिल्ह्याचे जे रिझल्ट आहे या ठिकाणी पाहाव्यास मिळणार आहे। असं या ठिकाणी खाली घेऊया। तर या ठिकाणी बघा ही कोणती आहे, गडचिरोली जिल्ह्याची आपण घेत आहे, म्हणजे या ठिकाणी दाखवत आहे गडचिरोली जिल्ह्याची जिल्हा न्यायालयाची जी रिझल्ट आहे विद्यार्थ्यांनो ते अशा प्रकारे, म्हणजे अशा प्रकारे आपल्याला काय करायचं आहे, आपला जो रिझल्ट आहे तो चेक करायचा आहे। आपण पहा की आपला जो नंबर आहे यामध्ये आलेला आहे की नाही। लॉग इनचा इश्यू असेल, लॉग इन वगैरे काय करायचंच नाही, आपण सिम्पल डाउनलोडच केलेला आहे। एक्स्ट्रा करायची या ठिकाणी कुठल्याही प्रकारची गरज भासत नाही। तर चला लगेच आपला जो रिझल्ट आहे तो पाहून घ्या, चेक करून घ्या। आणि हा जो व्हिडिओ आहे तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक जरूर करा आणि चॅनलवर तुम्ही जर नवीन आला असेल तर सबस्क्राईब पण जरूरच करून घ्यायचं आहे। चला भेटूया पुढच्या एका नव्या स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लासमध्ये।